नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये मागचे आपण दोन व्हिडिओ बघितले आणि दोन व्हिडिओमध्ये आपण स्विंग ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग या दोन गोष्टीबद्दल बेसिक माहिती पाहिली. बरोबर. अ, त्याच अनुषंगाने आज मी तुम्हाला नवीन जी माहिती देतोय तर ती अ, बऱ्याचदा आपण असं आहे मागच्या व्हिडिओमध्ये ऐकलं की ₹17 शेअर होता तो 9,000 वरती गेला की 2008 पासून 2018 मध्ये 10 वर्षात ₹1 413 गेला, 3चा 888 गेला, 883 गेला. बरोबर. तर ह्या प्रकारे आपण काय केलंय मागच्या वेळी बघितलं की असे छोटे छोटे शेअर्स असतात ₹150 शेअर 28,000 गेला शेअर. अशी आपण मागच्या वेळी माहिती बघितली. आता याच्यामध्ये होतंय काय की तुम्हाला एखादी कंपनी नवीन लिस्ट झाली तर ती आयपीओच्या माध्यमातून होते. बरोबर. आता आयपीओच्या माध्यमातून एखादी कंपनी लिस्ट होते तर अशा वेळी ती कंपनी अस्तित्वात असते असं नाही. ती कंपनी चालू असते, परंतु ती कंपनी काय होतं तिथं ती मार्केटमध्ये लिस्ट होते. ती इंडस्ट्रीमध्ये असते कंपनी, परंतु मार्केटमध्ये लिस्ट होते. आता याच्यामध्ये दोन गोष्टी कन्सेप्ट तुम्हाला शेअर्स कसा तयार होतो किंवा मग एखादी कंपनी मार्केटमध्ये लिस्ट का केली जाते. बरोबर. आता उदाहरण देतो तुम्हाला सगळ्यात पहिले. आता आपण असं धरू पवनी इंडस्ट्री नावाची एक कंपनी आहे आणि मी कोण आहे त्याचा मी किंवा माझा जो ग्रुप आहे माझे फ्रेंड सर्कल वगैरे असतील सगळ्यांनी मिळून आम्ही 4-5 जणांनी अवनी इंडस्ट्री चालू केली. ही माझी प्रायव्हेट कंपनी आणि माझी कंपनी काय करते दरवर्षी 1 CR प्रॉफिट काय करते जनरेट करते. म्हणजे 1 करोड प्रॉफिट दरवर्षी आम्हाला होतो. आमचा जो ग्रोथ रेट आहे कंपनीचा तो ऑलमोस्ट 10 ते 20% आसपास आहे. 10 ते 20% आम्ही काय करतोय इयर ऑन इयर ग्रोथ करतोय. आता बघा आमच्या कंपनीला ऑर्डर वगैरे चांगले बरोबर. आम्हाला काय करायचंय दुसरा प्लांट चालू करायचा आहे. अवनी इंडस्ट्री A2 अवनी 2 हे आम्हाला काय करायचंय दुसरा प्लांट चालू करायचा. आता याच्यासाठी आम्हाला काय पाहिजे हा दुसरा प्लांट चालू करण्यासाठी आम्हाला 100 कोटी रुपये लागतात. किती लागतात 100 कोटी रुपये. 100 कोटी रुपये लागतात. आता आता हे भांडवल आहे हे भांडवल उभं करण्यासाठी आम्ही हे किती जणांनी मिळून चालू केलंय 5 जण. याला आपण प्रमोटर म्हणतो किंवा मालक म्हणतो. हे आम्ही 5 मेंबर आहे. 5 मेंबरने आम्ही चालू केलं. आता हा एवढा पैसा आम्हाला काय करायचा उभं करायचा आहे. आता याच्यामध्ये असं गृहीत धरू की पूर्वी आम्ही काय केला होता याच्यामध्ये काही आम्ही स्वतःचे पैसे टाकले आणि काही आम्ही बँकेकडून कर्ज घेतलो. बरोबर. आता नवीन प्लॅन चालू करायला पुन्हा आम्हाला काय पाहिजे 100 कोटी रुपये पाहिजे. आता 100 कोटी रुपये म्हणजे काय जमीन आलं त्याच्यामध्ये मशिनरी आले त्याच्यानंतर बऱ्याचशा सगळ्या त्या गोष्टी आल्या. बरोबर. सगळ्या गोष्टी आल्या एखादी कंपनीसाठी. आता याच्यामध्ये काय आहे मला भांडवल उभारण्यासाठी आयदर पुन्हा पहिल्याप्रमाणे प्रोसेसला आम्ही एक तर स्वतःच भांडवल टाकू. स्वतःच भांडवल मध्ये समजा आम्हाला 100 कोटी नाही जमा होते. बरोबर. दुसरा पर्याय काय आहे की मी कुणाला तरी इन्व्हेस्टर बघल म्हणजे जे मोठे पैशावाले हजारो करोड रुपये ज्यांच्याकडे असतात अशा इन्व्हेस्टरला मी अप्रोच करायला आणि याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला लावत. बरोबर. तिसरा जो पर्याय आहे तो माझ्याकडे बँकेचं लोन आहे. म्हणजे मी काय करू शकतो बँकेकडून बँकेकडून लोन घेऊ शकतो. बरोबर. बँकेकडून लोन घेऊ शकतो. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो की माझा जो प्रॉफिट आहे तो आहे 1 CR पर इयर. बरोबर. प्लस आता हे जर 100 कोटी मी जर कर्ज घेतलं तर मला याचं जे काही 100 कोटी बँकेकडून कर्ज घेणार याचं मला काय करणार हप्ता म्हणजे इन्स्टॉलमेंट आणि प्लस इंटरेस्ट ह्या दोन गोष्टी मला भराव्या लागतील. आता ह्या दोन गोष्टी जर भरायच्या झाल्या मला 100 कोटीच्या तर माझं काय होणार ह्या कंपनीतून मला जे इन्कम मिळतं ते 1 करोडचं. आता हे 1 करोडचं जे इन्कम आहे ते माझं दरवर्षी 10% वाढतं.
परंतु हे जर 100 कोटी घेतले तर माझं काय होणार, जे इथून जे इन्कम येतं त्याच्यातून मला हप्ता भरावा लागणार आणि हे इन्कम माझं काय होतं, शून्य होऊन जाणार. बरोबर. मग मी काय करतो, मग आम्ही काय ठरवतो की आपली कंपनी मार्केटमध्ये लिस्ट करायची. काय करायची, लिस्ट करायची. आणि लिस्टिंग केल्यानंतर शेअर्सच्या माध्यमातून, म्हणजे लोकांकडून आप लोकांना शेअर द्यायचे आणि त्यांच्याकडून पैसे घ्यायचे, याच्या माध्यमातून मी काय करणार, हे 100 कोटी रुपये उभे करणार. हे 100 कोटी आपण नवीन प्लॅनसाठी भांडवल गोळा करणार, तर हे त्याच्यातून गोळा करणार. आता याचा बेनिफिट काय होतो, बँकेकडून जर घेतले असते तर कदाचित 100% कंपनी आमची ओनरशिप असते. परंतु शेअर्सच्या माध्यमातून घेतल्यामुळे काय आलं, आम्ही काय केलं, त्याची ओनरशिप काय केली, पब्लिक केली. काय केली, पब्लिक केली. कारण इथं आम्ही काय केलं, लिस्ट केलेलं आहे. बरोबर की नाही. हा काय केला आम्ही, तर मार्केटमध्ये आमची कंपनी लिस्ट केली, मग आमची पब्लिक झाली. पण बेनिफिट काय झाला, हे जे 1 करोड येत होते मला, ते 1 करोड मला तसेच येत राहणार. कारण हे 100 कोटी जे शेअर्सच्या माध्यमातून उभे केले, त्याच्यावरती मला कुठलाही इन्स्टॉलमेंट आणि कुठलाही इंटरेस्ट पे करायचा नाही. कुठलाही इन्स्टॉलमेंट आणि कुठलाही इंटरेस्ट पे करायचा नाही. बरोबर. त्याच्यामुळे काय होतं, या ह्या कंपनीला स्टेबल होण्यासाठी, याच्यातून प्रॉफिट जनरेट होण्यासाठी जो काही 1-2 वर्षाचा वेळ आहे, त्या वेळेमध्ये सुद्धा माझ्या कंपनीवर, या माझ्या बेस कंपनीवरती बर्डन येत नाही. या कंपनीतला जो काही पूर्वीचा प्रॉफिट आहे तो सगळा मला मिळतोय. हे झालं रिझन, की मार्केटमध्ये कंपनी का लिस्ट केली जाते आयपीओच्या माध्यमातून, आणि कशा कशा प्रकारे काय त्याचा उद्देश असतो, का लिस्ट केली जाते, त्याचा फायदा काय होतो, या गोष्टी तुम्हाला समजल्या. आणि त्याच्यातून काय होतं, शेअर्सची निर्मिती होते. आता समजा कुठल्याही प्रकारचा तुम्हाला शेअर्स पाहायचा असेल, आता हे ज्यावेळेस आपण एखाद्या नवीन कंपनीचं शेअर्स तुम्हाला पाहायचं, तर इथं आपण समजा अपकमिंग आयपीओ, इथं 2 नंबर तुम्हाला दिसते बघा. इथं एंटर केलं की तुम्हाला ऑप्शन दिसतात. आता तुम्ही जर या ऑप्शन मध्ये गेले तरी पण तुम्हाला दिसणार कुठले आयपीओ आले. तुम्ही एंजल वन ला गेले तरी तुम्हाला दिसणार. तुम्ही इकडे मनी कंट्रोलला गेले तरी पण तुम्हाला दिसणार कुठले कुठले आयपीओ आहेत, हे तुम्हाला इथं दिसणार. हे हेक्टिक साईट आहे, मनी कंट्रोल मला फार आवडत नाही. सारखे सारखे ऍड येतात त्याच्यावरती, मी ते युजही करत नाही. बरोबर. इथे तुम्हाला दिसतात. बरोबर, आयपीओ कुठला येणार. परंतु हे मला काय करायचंय, या साईट मला वापरायच्या नाहीये. मला काय करायचंय, खाली स्क्रोल करत यायचंय आणि मला इथं ही इथं साईट दिसते बघा. इथं मला ही साईट दिसते, छत्तीसगड, www.chhattisgarh.com. इथं तुम्हाला दिसते. या साईट वरती छत्तीसगड, हे बघा, हे छत्तीसगड, ही जी आयपीओ, ही जी साईट आहे, याच्यावरती मला यायचंय. आणि या साईट वरती तुम्ही नुसतं अपकमिंग आयपीओ टाकलं तर तुम्हाला या साईट तुम्हाला शो करेल 3-4 नंबरला. तर या साईट वरती तुम्हाला जायचं. याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला याचा पूर्ण डॅशबोर्ड दिसतो. तुम्हाला या प्रकारची वेबसाईट आहे, या प्रकारची वेबसाईट दिसते. सगळ्यात पहिले तुम्हाला काय दिसतंय, सगळ्यात पहिले तुम्हाला इथं आयपीओ डॅशबोर्ड आहे. तर मेन बोर्ड आयपीओ आणि एसएमई आयपीओ. आता इथे हे 2 आयपीओचे मुख्य प्रकार होणार लागतील. मेन प्रकार की मेन बोर्डचा आयपीओ आहे. बऱ्याचदा असं विचारलं जातं की आयपीओ मेन बोर्डचा आहे की एसएमईचा आहे. तर मेन बोर्ड म्हणजे काय, अशी कंपनी जिला 5-10 वर्ष झालेली आहे, तिला 5-10 वर्ष झालेले, 5 पेक्षा जास्त, 10-1 वर्ष झाली आसपास, 10च्या आसपास, त्याला आपण म्हणतो मेन बोर्ड आयपीओ. बरोबर. आणि दुसरी आहे एसएमई. दुसरी कुठली आहे, एसएमई म्हणजे नवीन कंपनी. आता आपण काय म्हणतो, स्टार्टअप. 4-5 वर्ष झाली अशा कंपनी स्टार्टअप म्हणतो. तर ते स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस या प्रकारामध्ये मोडते. स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइज एसएमई मध्ये मेन बोर्ड म्हणजे काय, एस्टॅब्लिश. आता त्याचं उदाहरण तुम्हाला दाखवतो बघा इथं.
हुंडई कंपनी ही खूप जुनी, जर तुम्ही हुंडई कंपनी बघितली, हुंडई ही कंपनी जर बघितली, तर हुंडई कंपनीचं तुम्हाला जर बघायचं झालं, इथं बघितलं तर 67 सालापासून ही कंपनी काय आहे अस्तित्वात आहे. परंतु जर तुम्ही इथं हुंडई टाकलं, तर इथं तुमच्या लक्षात येईल बघा की या कंपनी, ही ती कंपनी आहे, ही कंपनी लिस्ट कधी झाली तर 22 ऑक्टोबरला लिस्ट झाली. ओके, तर 22 ऑक्टोबरला ही कंपनी, म्हणजे ही कंपनी जुनी आहे, म्हणजे ही काय मेन बोर्ड मधली कंपनी, बरोबर. म्हणून हे या प्रकारे कॅटेगरी केलं जातं की मेन बोर्ड आयपीओ आणि एसएमई आयपीओ. तर प्रेफरन्स दिला जातो मेन बोर्ड आयपीओला, कारण या कंपन्या जुन्या असतात, मार्केटमध्ये स्टेबल असतात. नवीन कंपन्या ज्या असतात त्या नवीन असतात, त्याचा पुढं किती दिवस परफॉर्म करू शकतात सांगू शकत नाही. ओके, तर मेन जो असतो फरक तो मेन बोर्ड आयपीओ आणि एसएमई आयपीओचा असतो. आता इथं एसएमई आयपीओ, मेन बोर्ड आयपीओ वरती क्लिक केलं की तुम्हाला इथं मेन बोर्डचे आयपीओ पाहायला मिळतात खाली लिस्ट मध्ये. थोडस वर स्क्रोल करतो मी तुला. तर इथं मेन बोर्डचे आयपीओ तुम्हाला इथं खाली लिस्ट मिळते. आणि जर आपण एसएमई वरती क्लिक केलं, तर एसएमई वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं एसएमई चे आयपीओ इथं पाहायला मिळतात. एसएमई आयपीओ, ठीक आहे. तर मग हे दोन प्रकार आहेत. तर सगळ्यात पहिले प्रिफरन्स द्यायला जायचं मेन बोर्ड आयपीओ ला, ठीक आहे. आता याच्यानंतर तुम्ही आता मेन बोर्ड आयपीओ वरती गेले, मेन बोर्ड आयपीओ वरती गेल्यानंतर इथं तुम्हाला दिसतं, इथं अपकमिंग हा येणार आयपीओ आणि हे सगळे क्लोज आयपीओ. आता इथं आपण क्वाड्रंट फ्युचर टेक याच्यावरती क्लिक करून आपण बघूया की याच्या अनालिसिस आपण कसं करतो. आता सगळ्यात पहिले तुम्हाला इथं आयपीओचं डिटेल हे रिटर्न मध्ये दिलेलं असतं. ओके, आता हे डिटेल तुम्हाला इथं खाली पण मिळतं पाहायला इथं. तर ह्या प्रकारात पाहण्यापेक्षा आपण काय करूया, या टेबल फॉर्मॅट मध्ये बघूया. तर इथं जर तुम्ही असे खाली आले स्क्रोल करत, तर इथं तुम्हाला दिसतं सगळ्यात पहिले आयपीओ बद्दल शेड्यूल. आता इथं टेंटेटिव्ह लिहिलं, टेंटेटिव्ह म्हणजे काय, तर कधी कधी तारखेमध्ये थोडासा बदल होऊ शकतो. सगळ्यात पहिले ओपन कधी झाला होता, तर जानेवारी 7 जानेवारी ओपन झाला. आयपीओ क्लोज कधी झाला, 9 जानेवारी झाला. अलॉटमेंट म्हणजे त्याचं वाटप कधी झालं, 10 जानेवारीला. जर मिळाला नाही तुम्हाला, तर रिफंड कधी मिळणार, 13 जानेवारी. मिळाला नाही तर का, तर याचं कारण काय की आयपीओ जो आहे तो तुम्हाला लकी ड्रॉ स्वरूपात असतो. जसं बघा तुम्ही, माडाची घरं असतात मुंबईमध्ये, तर हे माडाची घरं लकी ड्रॉ स्वरूपात असतात, त्याला ऍप्लिकेशन केलेलं असतं. त्याप्रमाणे इथं तुम्हाला सेम असतं की लकी ड्रॉ पद्धत असतं. तुमच्या अकाउंटला शेअर्स कधी मिळणार, 13 जानेवारीला. लिस्टिंग कधी होणार शेअर्सची, 14 जानेवारी. हे काय शेड्यूल आहे, ठीक आहे. आता या शेड्यूल मध्ये तुम्हाला आयपीओ ओपन झाला 7 तारखेला आणि आयपीओ क्लोज झाला 9 तारखेला. शक्यतो तुम्ही काय करायचं, शेवटच्या दिवशी अप्लाय करायचं. म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं की पहिल्या दिवशी अप्लाय केलं म्हणजे लगेच आपला पहिला नंबर लागेल, असं नाही, कारण हे लकी ड्रॉ स्वरूपात आहे. त्याच्यामुळं त्याचं काही एवढं महत्व नाही. तर शेवटच्या दिवशी का अप्लाय करायचं ते तुम्हाला मी पुढे सांगतो. आता इथं प्राइस बँड म्हणजे या शेअर, एका शेअरची किंमत किती राहणार, 275 ते 290. आणि एका याच्यामध्ये किती राहणार, 50 शेअर्स. एक लॉटला अप्लाय करा तर 50 शेअर राहणार आहे. त्याची अप्रॉक्सिमेट किंमत ही 15,000च्या आसपास असते. 14,500 ते 15,000. आयपीओ साठी किती लागतात तुम्हाला, 14,500 ते 15,000च्या आसपास. आणि एसएमई प्रकारामध्ये 1,00,000च्या आसपास तुम्हाला लागू शकतं. तर ते तुम्ही कॅल्क्युलेट करायचं, म्हणजे काय, प्राइस आणि शेअर्स याचा गुणाकार केला की तुम्हाला किती रक्कम लागू शकते हे तुम्हाला अंदाज येतो, ठीक आहे.
आता इथं खाली आल्यानंतर तुम्हाला इथं दिसतंय फ्रेश इश्यू. ओके, आता हा इम्पॉर्टंट मुद्दा आहे फ्रेश इश्यूचा. फ्रेश इश्यू आणि याच्यामध्ये कधी कधी OFS असतं. काय असतं? OFS, ऑफर फॉर सेल. OFS म्हणजे काय? ऑफर फॉर सेल. आता OFS म्हणजे काय, ऑफर फॉर सेल म्हणजे काय? तर काही कंपन्या काय करतात की कर्जामध्ये पैसे भरत बसण्यापेक्षा, समजा एखाद्या कंपनीने 50 कोटीचं कर्ज घेतले किंवा इथं 290 कोटीचा IPO दिसतोय तुम्हाला, बरोबर, आणि या कंपनीवरती समजा 270 कोटीचं कर्ज येतं किंवा 200 कोटीचं कर्ज येतं, ही कंपनी काय करते, या 290 कोटीतले काय करते, 200 कोटी बँकेला देऊन टाकते, डील करून टाकते, उरलेले 90 कोटी कंपनीचे एक्सपान्शन साठी वापरते, नवीन मशिनरी म्हणा, नवीन प्लांट म्हणा, ठिकाणी डेव्हलपमेंट म्हणा, यासाठी वापरते. ठीक आहे. आता OFS तुम्हाला परत एकदा याचा उल्लेख होईल OFSचा, तर ते तुम्हाला डिटेल मी पुढे सांगतो कशा प्रकारे OFSचा टॅग करायचं. आता खाली आल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता मिनिमम मॅक्झिमम. ह्या या गोष्टीपेक्षा या गोष्टी तुम्हाला एवढं इम्पॉर्टंट नाहीये. आता त्यानंतर तुम्हाला चेक करायचं असतं कंपनी फायनान्शियल. आता इथं जर तुम्ही बघितलं की इथं 2022, 2023, 2024 आणि 2024 आलेले, हे 2023-24 आहे, हे 22-23 आहे आणि हे 21-22 रिपोर्ट कार्ड. 21-22, 22-23, 23-24. आता 24-25 हे मिड इयरचं आहे, म्हणजे अर्ध्या वर्षाचं तुम्हाला ग्राफ. ऍसेट काय झाले तुमचे, इथं वाढत वाढत गेली, 112, 18, 42, 49. रेव्हेन्यू 104, 156, 151. इथं 23-24 ला इथं कॉन्स्टंट राहिला आणि इथं 65 दाखवतो मिड इयरचं, सगळे तुम्ही 12, 120च्या आसपास सध्या आहे. PAT, प्रॉफिट आफ्टर टॅक्स, 2, 13, 14 इथं कॉन्स्टंट राहिला, इथं कॉन्स्टंट म्हणजे इथं पण कॉन्स्टंट राहिला, रेव्हेन्यू कॉन्स्टंट, प्रॉफिट कॉन्स्टंट. आता इथं थोडंसं तुम्हाला मायनस दाखवतो. त्यानंतर नेटवर्क 15, 29, 44 आणि इथं 34 दाखवतो, इमिडिएट म्हणजे 70च्या आसपास होईल. बॉरोइंग म्हणजे कर्ज किती आहे, 80, 74, 81, 98. आता इथं फ्रेश इश्यू असल्यामुळे काय झालं बघा, हे कर्ज निर्वहित, या कर्जावरचा हप्ता आणि व्याज काय होणार, डायरेक्ट बंद होणार आणि ते डायरेक्ट कुठं रिफ्लेक्ट होणार, तुम्हाला प्रॉफिट मध्ये. यासाठी हे जे 100 कोटी आहेत, ही 100 कोटीवरचं जे काही हप्ता आणि व्याज होता, तो डायरेक्टली कुठं तुम्हाला शो होणार, प्रॉफिट मध्ये, बरोबर. म्हणून फ्रेश इश्यू आहे, म्हणून आपण काय करतो, कंपनीला चांगल्या प्रकारे टॅकल करू शकतो किंवा चांगल्या प्रकारे पाहू शकतो. आता हे पॅरामीटर आहे, हे तुम्हाला पुढे समजावून सांगेल मी, त्याचं काय तुम्हाला पाहायची गरज नाही. आता याच्यामध्ये तुम्हाला खाली आल्यानंतर किंवा वरती जर तुम्ही गेले, परत वरच्या बाजूला तुम्हाला काय करायचंय, याच्यावरती क्लिक करायचं, सबस्क्रिप्शन. सबस्क्रिप्शन मध्ये जर गेले तुम्ही, इथं तुम्हाला जसं मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं की पहिल्या दिवशी अप्लाय करायचं नाही, तुम्हाला काय करायचंय, अप्लाय करताना तुम्हाला शेवटच्या दिवशी करायचं. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. इथं टोटल 195 दाखवतं, याचा अर्थ काय, किंवा इथं 256 दाखवतं, याचा अर्थ काय होतो की एका IPO साठी 256 लोकांनी IPO अप्लाय केलं. म्हणजे काय, म्हाडामध्ये बघा, म्हाडाची घरं असतात, एक घरासाठी 200-250 लोकांनी अप्लाय केलं. मग तिथं काय होतं, लकी ड्रॉ काढला जातो आणि या 250 पैकी फक्त एकाच व्यक्तीला हा IPO मिळतो, किंवा हे एकाच व्यक्तीला हे काय होतं, घर मिळतं. म्हणजे जास्त लोकांनी प्रतिसाद का दिलाय, तर याच्यातले समजा निम्मे लोक सोडून द्या की ज्यांना काही कळत नाही, की ते आपले रॅन्डम IPO करतात, पण निम्मे लोक असे असणार की जे स्टडी करून, जे अशा प्रकारे जे व्हिडिओ आहेत, समजा व्हिडिओ टाकला, अशा प्रकारचा व्हिडिओ पाहून हे लोक काय करतात, अप्लाय करतात. असे लोक याच्यात जास्त आहेत. म्हणून सबस्क्रिप्शन टाइम हा जर जास्त असेल, तर हा शेअर फंडामेंटली चांगला असू शकतो, असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, इथपर्यंत माहिती कळाली.
म्हणून सबस्क्रिप्शन आपल्याला महत्वाचं असतं. आता पुन्हा आपण जर याच्यामध्ये आलो तर OFS मध्ये तुम्हाला परत एकदा सांगतो, फ्रेश इश्यू. OFS आपल्याला काय महत्वाचं वाचतो, ऑफर पार्सेल. याच्यामध्ये जर कंपनी प्रॉफिटेबल जर नसेल, कंपनी जर प्रॉफिट जनरेट करत नसेल आणि जर OFS मध्ये जर याचा 50% पेक्षा जास्त हिस्सा जर जात असेल तर ते निगेटिव्ह साईन असतं. आयदर कंपनी प्रॉफिटेबल असावी, म्हणजे समजा इथं 290 कोटी जनरेट करायची कंपनीला आणि कंपनी प्रॉफिट जनरेट करत नाही आणि 200 कोटी रुपये एखाद्या इन्व्हेस्टरला द्यायचे असतील त्यांना एक्झिट घेण्यासाठी, तर त्याचे फक्त 90 कोटी रुपये होतील. कंपनी ऑलरेडी प्रॉफिट जनरेट करत नाहीये, तर ही कंपनीतून आपल्याला किंवा ह्या IPOतून फ्युचरमध्ये आपल्याला फार काही हाताला मिळणार नाही, हे कॅल्क्युलेशन डोक्यात ठेवायचं. आता अजून एक तिसरं कारण सांगतो की शेवटच्या दिवशी आपल्याला अप्लाय का करायचं असतं. आता इथं आपण आलो GMP मध्ये. आता GMP मध्ये आल्यानंतर तुम्हाला प्रत्येक नवीन टॅब ओपन होतो आणि याच्यामध्ये GMP दाखवतो तुम्हाला. GMP ला लॉंग फॉर्म म्हणजे ग्रे मार्केट प्रीमियम. ओके, ग्रे मार्केट प्रीमियम. ऍक्च्युली याला ब्लॅक मार्केट म्हणतो, परंतु BMP म्हटलं असं ब्लॅक मार्केट प्रीमियम, परंतु थोडासा चांगला शब्द वापरावा म्हणून त्यांनी GMP वापरला असावा, असा म्हणजे काय असावं. ठीक आहे, तर इथं दाखवतंय बघा 145 GMP, 190, 210, 280. GMP म्हणजे काय, तर हे जे IPO मार्केटमध्ये येणार आहे, तर मार्केटमध्ये येण्यापूर्वी बाहेरही लोक खरेदी करू शकतात. मार्केटमध्ये येण्यापूर्वी, मार्केटमध्ये लिस्ट होण्यापूर्वी या कंपनीचे शेअर बाहेरही खरेदी केले जातात. तर जी बेस प्राइस आहे 290 ची, त्यापेक्षा किती अधिक रुपये त्याला हे द्यायला तयार आहेत ब्लॅक मार्केटवाले, त्याला GMP म्हणतात. आणि ते त्याचे जेवढे 8 दिवसामध्ये जेवढी काही प्राइस मिनिमम आणि मॅक्झिमम असते ती प्लस होऊन तुम्हाला इथं तो शेअर लिस्टिंगचा अंदाज दाखवत असतो. म्हणजे 290 ही बेस प्राइस आहे, 145 तसं काय GMP आहे, म्हणजे हा 435 ला लिस्ट होऊ शकतो. 290 बेस प्राइस आहे, 190 GMP आहे, 480 पर्यंत तो लिस्ट होऊ शकतो. आता मिनिमम तुम्हाला दिसतंय की 50% तुम्हाला इथं रिटर्न मिळू शकतो आणि मॅक्झिमम तुमचा रिटर्न हा 70%, 72% पर्यंत जाऊ शकतो. म्हणजे लिस्टिंगच्या दिवशी, ज्या दिवशी हा शेअर लिस्ट होईल त्या दिवशी डायरेक्ट तुम्ही 50 ते 70% प्रॉफिट मध्ये असाल. मिनिमम 50%, मॅक्झिमम 70% प्रॉफिट तुम्हाला या IPO मध्ये झालं. त्याला काय म्हणतात, लिस्टिंग गेन. बरेच लोक फक्त लिस्टिंग गेन साठी IPO अप्लाय करत असतात चांगल्या कंपन्यांमध्ये आणि ते पहिल्याच दिवशी विकूनही टाकतात. आता समजा एखाद्या व्यक्तीला 50% लिस्टिंग गेन झालं, तर ती व्यक्तीने काय करायचं, 50% शेअर विकून टाकायचे. समजा एखाद्या व्यक्तीला 70% लिस्टिंग गेन झालं, तर 70% शेअर विकून टाकायचे. बरोबर, तुमची प्रॉफिट त्याच्यातून तुम्ही काढून किंवा 15,000चे शेअर विकून टाकायचे, उरलेला तेवढा प्रॉफिट तेवढा त्याच्यामध्ये सोडून द्यायचा लॉंग टर्म साठी. तर या प्रकारे कॅल्क्युलेशन काही लोकांचं असतं. आता या प्रकारे अनालिसिस करण्यामागचं कारण काय आहे की तुम्हाला कोणत्या IPO अप्लाय करायला पाहिजे हे तुम्हाला याच्यातून समजतं. बरोबर, आता सुरुवातीला जसं मी सांगितलंय की कोणकोणत्या गोष्टी पाहायला पाहिजे, तर त्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला मी याच्यामध्ये टाकतो की कोणकोणत्या गोष्टी आपण पाहतो. सगळ्यात जो पहिला आहे तो म्हणजे IPO टाईप. काय बघायचं तुम्हाला, IPO टाईप म्हणजे कोणता, मेन बोर्ड आहे की SME IPO. नंबर 2 आहे त्याच्यानंतर फायनान्शियल, कंपनी प्रॉफिट जनरेट करते का करत नाही, या गोष्टी पण याच्यामध्ये खूप महत्वाच्या आहेत. जर कंपनी प्रॉफिट जनरेट करत असेल तर चांगली गोष्ट आहे, परंतु जर कंपनी प्रॉफिट जनरेट करत नसेल तर अशा कंपनीमध्ये एंटर करणं हे मला वाटतं किंवा अशा कंपनीचं हे घेणं, IPO खरेदी करणं हे काय असणार आहे, धोकादायक असणार आहे. बरोबर, आता तिसरा जो आहे त्याच्यामध्ये
तिसरा जो मेन फॅक्टर आहे त्याच्यामध्ये तो म्हणजे इश्यू कुठल्या प्रकारचा आहे, म्हणजे फ्रेश इश्यू आहे की ओएपी ऑफर फॉर सेल ओएपीएस आहे. आता याच्यामध्ये हे लक्षात ठेवायचं तुम्ही की पहिला जो आहे तुमचा आयपीओ टाईप त्याच्यामध्ये हा मेन बोर्डचा आयपीओ आहे की एसएमईचा आहे, बरोबर. हा मुद्दा आहे तुमचा. आता हे पण मी समजून सांगतो तुम्हाला की असं काही नाही की मेन बोर्डचा आहे म्हणजे चांगला आहे, एसएमईचा आहे म्हणजे चांगला आहे, परंतु त्यातले फायनान्शियल म्हणजे काय की कंपनी प्रॉफिटेबल असावी, बरोबर. इश्यू त्यानंतर काय फ्रेश आहे, फ्रेश इश्यू आहे की ओएपीएस आहे. ओएपीएस आणि फ्रेश या दोन्ही गोष्टी मी तुम्हाला समजून सांगितले की ओएफ आणि फ्रेश मध्ये काय फरक आहे. आता याच्यानंतरचा जो मुद्दा आहे तुम्हाला चेक करायला पाहिजे तो मुद्दा आहे 4 नंबरचा, सबस्क्रिप्शन. ते तुम्हाला दाखवलं मी किती टाइम सबस्क्रिप्शन झाले. जेवढं जास्त सबस्क्रिप्शन असेल तर तेवढं त्याच्यामध्ये लोकांचा इंटरेस्ट जास्त आहे असं त्याच्यावरून दिसतं. आणि अशा प्रकारच्या आयपीओ ला आपण सेकंड थर्ड दिवशी तुम्हाला ते कळतं की आयपीओ ला सबस्क्रिप्शन जास्त झाला असेल तर त्याला तो आयपीओ चांगला असू शकतो. जर काही समजत नसेल तुम्हाला त्यासाठी. आणि जो पाचवा आहे तो म्हणजे जीएमपी, ग्रे मार्केट प्रीमियम, म्हणजे काळा बाजार. थोडं काळ्या बाजारामध्ये काय किंमत आहे तर ग्रे मार्केट प्रीमियम तुम्हाला जेवढा जास्त असेल तेवढं तुम्हाला बेनिफिट होतो. आता सगळ्यात पहिलं जे आहे आयपीओ टाईप, तर आयपीओ टाईप मध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की आयपीओ टाईप मध्ये तुम्हाला सांगितलं मेन बोर्डचा आयपीओ पाहायला पाहिजे. याचा अर्थ असं बिलकुल नाही की तुम्हाला मेन बोर्डच्या कंपन्या चांगल्याच असतील असं नाही. आता बघा हुंडाईचा जो आहे तो तुम्हाला देतो हुंडाई आयपीओ, हुंडाई आयपीओ, हुंडाई आयपीओ जर बघितला तर हा 1865, म्हणजे याची इश्यू प्राइस किती होती 1865 ते 1960. इथं जर आपण आलो तर हा लिस्ट किती झाला इथं तुमच्या लक्षात येईल बघा. हा लिस्ट झालाय साधारण 1930 ला. आणि याचा जो हाय होता 1960 होता. ज्या किमतीला लिस्ट झाला त्या किमतीपर्यंतच हा ऍक्च्युली हा निगेटिव्ह लिस्ट झाला थोडासा, किंवा बेस प्राइसला म्हणूया. कारण इथं जर तुम्ही बघितलं 1865, इथं जर बघितलं तर 1933, म्हणजे अगदी 1960, म्हणजे या आसपास त्याच किमतीच्या आसपास तो ओपन झाला आणि आता काय तो खाली आलेला आहे, बरोबर. म्हणजे याच्यामध्ये लिस्टिंग गेन कसा मिळाला, झिरो मिळाला. आता हा लिस्टिंग गेन मिळणार होता की नव्हता तर त्यासाठी तुम्हाला काय, तुम्ही त्याच दिवशी कळलं असेल जर तुम्ही हुंडईच्या तिसऱ्या दिवशी जर तुम्ही जीएमपी चेक केला असता तर जीएमपी मध्ये तुम्हाला इथं क्लिअर कट कळलं असतं. याचा जो रिटर्न आहे पर्सेंट 2% ते 0% मायनस 1.5% ते मॅक्झिमम 3% पर्यंत तुम्हाला लिस्टिंग गेन, म्हणजे फार काही लिस्टिंग गेन नाही. लिस्टिंग गेनच्या आधारे ही कंपनी आपल्याला आयपीओ अप्लाय करणं योग्य नव्हतं, हे तुम्हाला त्याच्यातूनच कळलं असतं. त्याच्यानंतर सबस्क्रिप्शन बघा, सबस्क्रिप्शन किती फक्त एका आयपीओ साठी 2.37, अगदी नगण्य आहे. म्हणजे आता जर बघितलं क्वार्टरचं तुम्हाला इथं याचं सबस्क्रिप्शन बघा किती दिसतंय तुम्हाला. हा आयपीओ बघा 195 दिसते, 256 दिसते रिटेलचं, रिटेल 256. आणि सेम तुम्ही हुंडई मध्ये गेलं तर रिटेलचं काय 0.05, म्हणजे अर्ध्या लोकांनी, दोन लोकांनी मिळून एक माणसाने दोन आयपीओ अप्लाय केले असं म्हणू शकतो त्याला. ओके. एम्प्लॉईनी सुद्धा याचं फारसं तुम्हाला दिसत नाही. 1. एकाने एक आयपीओ किंवा दोन आयपीओ असं म्हणू शकतो. फार फार एम्प्लॉईचं एवढं महत्व नाही, पण रिटेलचं बघितलं 0.5, म्हणजे ते तुम्हाला अगोदरच करायला पाहिजे होतं की हुंडईमध्ये याच्यामध्ये फार काही राम नाही. आता एसएमई आयपीओ बघितलं तर असं काही नाही की एसएमई आयपीओ तुम्हाला ह्या प्रकारे तुम्हाला ते अनालिसिस करावं लागेल. तर मी थोडं 2-3 स्टॉक सांगतो बघा. मागच्या वर्षी बोंदाडा इंजिनिअरिंग हा स्टॉक मी आला होता विकली मध्ये, तुम्हाला सांगतो बघा. साधारण 185 ला त्यावेळेस आसपास लिस्टिंगच्या आसपास, लिस्टिंग नंतर इथे 185च्या आसपास
तिथं बाईंसाठी दिला होता आणि तो गेला होता साधारण 185 वरून 700 पर्यंत एका वर्षामध्ये. त्यानंतर मी ज्योती सीएनसी एक सांगितलं, ज्योती सीएनसी बघू शकता तुम्ही, 430 वरून तो गेला 1400 रुपयापर्यंत. ओके. त्यानंतर ऑस्ट्रेलियन प्रीमियम सोलर हा एक स्टॉक होता, हा बघू शकता तुम्ही, अगदी 170 रुपयाचा स्टॉक 640 रुपये गेला एका वर्षात किंवा 6 महिन्यामध्ये गेला होता. तर असं काही नाहीये, फक्त तुम्हाला ते ट्रॅक करता आलं पाहिजे. ठीक आहे. तर ही सगळी माहिती तुम्हाला दिलेली, तर कशा प्रकारे तुम्हाला आयपीओ अनालाइज करायचे, कशा प्रकारे तुम्हाला आयपीओ बघायचे, तर या सगळ्या गोष्टी तुम्ही चेक करून, या सगळ्या गोष्टी तुम्ही काय करता, चेक करून तुम्हाला आयपीओ ला अप्लाय करायचं. त्याच्यामुळं जर तुम्हाला योग्य वाटला तर तुम्ही मला टाकू शकता. परत मागच्या वेळी सारखं तुम्हाला सांगतो, तुम्हाला काही अडचणी असेल ती लिहा, व्हॉट्सअप करा, मला सांगा की या प्रकार आहे, त्यावरून मी तुम्हाला सगळं त्याचं वीकली सेशन मध्ये सांगत जाईल. ठीक आहे. तर या प्रकारे आयपीओचं सगळं डिटेल माहिती येईल तुम्हाला. तुमचे प्रश्न विचारत जा, तुमची सगळी माहिती मला टाकत जा, अडचणी टाकत जा. ठीक आहे. थँक्यू. हॅव नाईस डे.